लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बीड तालुक्यातील वरवटी या गावच्या कोठुळे वस्तीचा रिपोर्ट आम आदमी पार्टीच्या वतीने देशांमध्ये शिक्षणाचे स्तर सर्वात खालच्या दर्जाचा होत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे। त्याबाबतचा हा ग्राउंड रिपोर्ट। बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा मोडकळीस आल्या असून गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण बंद करण्याचा सरकारचा डाव उलथवून टाकण्यासाठी व ज्या पद्धतीने राजस्थानमध्ये शाळेचे छत पडून विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला व पाठीमागे नागपूरमध्ये भिंत पडून विद्यार्थी मृत्युमुखी पडले, त्याच पद्धतीने आपल्या बीड जिल्ह्यामध्ये व अजून कुठेही अशी घटना होऊ नये म्हणून आम आदमी पार्टीच्या वतीने दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री व शिक्षा मंत्री माननीय मनीष सिसोदिया यांच्या आदेशाने संपूर्ण देशामध्ये शाळांची खस्ता हालत जनतेसमोर आणण्याचे काम आम आदमी पार्टी करत आहे। तर त्याचाच भाग म्हणून बीडपासून जवळपास 10 किलोमीटर वरती असणारे वरवटी या गावच्या कोठुळे वस्ती या ठिकाणची शाळा मागील 26 वर्षांपासून झाडाखाली भरते। तिथे एकही वर्ग खोली नाही, एक छोटंसं शेड दिलेलं आहे आणि त्या झाडाखाली शिक्षक आपलं कर्तव्य बजावताना दिसत आहेत। त्याचबरोबर बीड शहरापासूनच 12 ते 13 किलोमीटरवर पिंपळवाडी रोडवरती भाळवणी या गावाजवळ वायकर वस्ती या ठिकाणी त्या शाळेवरती छतच नाही आणि झाडावर खाली काही मुले काही बिल्डिंगच्या बाजूला बसून शिक्षक शिकवत आहेत। पाण्याची व्यवस्था नाही, बाथरूमची व्यवस्था नाही, जनावरे साईडला बांधलेली, गवत डोक्यात उगवलेलं, कोणीही त्याकडे बघायला तयार नाही। येथून बीडपासून 5 किलोमीटर अंतरावर अंथरवण पिंपरी तांडा तालुका जिल्हा बीड या जिल्हा परिषदेच्या शाळेचे क्षत्रिय पाठीमागे 3 वर्षापूर्वी पडलेले असून पडलेल्या छतांमध्ये फरशी बसवण्यासाठी पैसे आले आणि फरशी बसवली गेली, परंतु वर्गावर छत तुटलेले दुरुस्त करण्यात आले नाही। पंतप्रधानांची त्यावरती चकचकीत नवीन पाटी लावलेली स्वर्ण महोत्सव मार्बलमध्ये बोर्ड 3 लावण्यात आले आणि ती पडलेली निदर्शनास येत आहे। त्या पडक्या इमारतीमध्ये शिक्षक आपले कर्तव्य पार पाडत आहेत व ऊसतोड कामगारांची लेकरं त्या तुटक्या शाळेमध्ये शिकत आहेत। कधीही मोठी दुर्घटना होऊ शकते, याला जबाबदार कोण हे सर्व जनतेसमोर व देशाच्या मालकासमोर आणण्याचे काम आम आदमी पार्टी करत आहे। यावेळी या मोहिमेमध्ये माजी सैनिक अशोक एडे, जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी माऊली शिंदे, कैलासचंद पालीवाल, सय्यद सादिक, रफिक पठाण इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी झाले असून ही मोहीम अशीच चालू राहणार आहे। पाठीमागे 3 वर्षापूर्वी देखील आलो होतो या शाळेमध्ये, ज्या 3 वर्षापूर्वी जशी परिस्थिती आहे तशीच आहे। आणि विशेष म्हणजे या ठिकाणचं आम्हाला गेल्या वेळेस सरांनी सांगितलं होतं की हे छत पडलेलं असताना या बिल्डिंग मध्ये फरशी बसवण्यासाठी बजेट आलं आणि ती फरशी बसवण्यात आली, पण ह्या छत जे पडलेलं आहे ते नीट केलं नाही। सरांच आपल्याला थोडंसं इथली माहिती सांगते। सर थोडंसं सांगा, ह्या शाळेची काय परिस्थिती आहे, कधीपासूनची शाळा आहे? ही शाळा 1968चा तिची स्थापना आहे, तेव्हापासून आजतागायत अशा ठिकाणी शाळा भरते। हे बांधकाम झालं हे जून 2021ला। या ठिकाणी असा 3x3 असा छताचा गळून पडलेला भाग आहे। सगळीकडून पाणी पाऊस आल्याच्या नंतर इथं बसायला ठिकाण लागत नाही। ऑफिसला कळवल्याच्या नंतर इंजिनियर साहेबांनी अहवाल दिला की ही रूम तुम्हाला बसण्या योग्य नाही, या ठिकाणी बसू नका। परंतु माझ्याकडे दुसरी पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे मी सध्या वरंड्यामध्ये या ठिकाणी विद्यार्थ्याला अध्यापनाचं कार्य करतो। हे तर बस शिकतायत मुलं, हे सुद्धा बिल्डिंग पडण्यासारखे झाले, सगळं छत ओलं आहे, कधी पण हे डॅमेज पडू शकते मुलांच्या आणि हादसा होऊ शकतो। पाऊस पडल्याच्या नंतर खाली सगळे चालण्यात लागतात, टिकत आहे म्हणजे पडतंय, पाणी साळा पडतंय, पूर्ण पाणी साचतंय ते खाली पडते, बसायला जागा नाही, ओलं होते। इकडे सरांची घे बाईट घे सर। हे पाऊस पडल्याच्या नंतर हे सगळं चांदण्या पडल्याच्या नंतर याच्यातून सगळ्या चांदण्या खाली टिपकतात, कारण वर पाणी साचतंय। जडीचा पाऊस असला की इथं पण बसायला जागा राहत नाही। आपण हे भरवण्यासाठी या ठिकाणी दुसरी पर्यायी व्यवस्था नाही। आमचा जो युडायस प्रकार आहे ऑनलाईन मध्ये आम्ही 4 वर्षापासून त्यामध्ये माहिती भरतो की या ठिकाणी वर्गाची अवस्था अशी आहे। बाथरूमची व्यवस्था सर कसं आहे? बाथरूम आहे, कधी बांधलेला आहे, पण त्याला पाण्याची व्यवस्था नाही। पाण्याची व्यवस्था नाही म्हणण्यापेक्षा तो व्यवस्थित नाही, नुसता केलेला आहे स्ट्रक्चर, म्हणजे काहीच नाही म्हणायचं, नुसतं स्ट्रक्चर आहे। झाडी हे बाजूला काय ते आता किचन शेड व्हायला लागले। बाथरूम कडे जाण्याचे कुणीकडून नाही, इकडून काय वाट बी नसून जायला, काय जायला त्याच्यात काही हेच नाही।
वापरच नाही त्याचा. आम्ही प्रवीणला फोन लावला, म्हणलं ते नीट केलंय का, ते म्हणला नाही. म्हणलं तू सांगितलं, ते म्हणला मी गेवरायला गेलो. छोटा घ्यायचा, छोटा. सर हे शाळा कधीपासूनची आहे? ही शाळा तशी 2003 सालापासून ही वस्ती शाळा म्हणून होती, परंतु याला जिल्हा परिषदेची मान्यता आहे ती 2013 सालापासून आलेली आहे. बरं. 2013 पासून आज जवळपास 12 वर्ष झाले. तर म्हणजे आज 2025 चालू आहे. 12 वर्षापासून या शाळेसाठी इमारत नाही आहे. शाळेच्या नावाने म्हणाल तर केवळ एक शेड उपलब्ध आहे या ठिकाणी. ते कधी काळी ग्रामपंचायतच्या निधीमार्फत आलं होतं आणि ते शेड आहे. बरोबर त्या शेडमध्ये शाळेचे इतर साहित्यच ठेवलेलं आहे आणि इतर साहित्य त्या शाळेचं ठेवलेलं असल्यामुळं मुलांना तिथं बसण्यासाठी जागा नाही आहे. उन्हाळा, पावसाळा असो, हिवाळा असो, सर्व ऋतूमध्ये शाळा ही याच झाडाखाली भरते आणि या ठिकाणी आम्ही अध्यापनाचं काम करतो. या ठिकाणी गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी पालकमंत्र्याच्या निधीतून 10 लाखाचा निधी मंजूर झाला आहे, परंतु त्याचं अद्याप वर्क ऑर्डर निघालेली आहे, परंतु त्यालासुद्धा 1 वर्ष होऊन गेले. परंतु या ठिकाणी आणखी कुठल्या प्रकारचे बांधकामाला सुरुवात झालेली नाही. आपलं नाव काय? माझं ढाकणे गणेश. मी 2023 पासून या ठिकाणी कार्यरत आहे आणि मॅडमनी या शाळेची सुरुवात केलेली आहे, वस्ती शाळेची. त्यांनी 2003 सालापासून ही शाळा चालू ठेवलेली आहे आणि 2013 साली याला मान्यता मिळाली. 1ली ते 5वी या ठिकाणी 33 पट आहे. ही मुलं बसलेली आहेत. आज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बीड जिल्हा प्रतिनिधी बाबासाहेब मनेरे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.